sequential event like occurring in life of a cell. So what we have started? It is cell cycle and cell division, right? So first we have seen is a sequential event occurring in the life of a cell is called as cell cycle. What is cell division? Cell division. बोला सिर्फ डिवाइड करते हैं म्हणजे काय करते बोलो एका सेल पासून डॉटर सेल्स yes two daughter cells are formed from one cell is called as cell division, right? How many types of cell divisions are there? Two types. Which are those? Mitosis, meiosis. Meiosis, right? Mitosis काय करतं? कोणत्या cells mitosis? Very good, somatic cell. Meiosis कुठल्या cells करतात? Germ cell. Mitosis, equational division and reduction. Equational. Very good. And meiosis? Meiosis 1 reductional है and meiosis 2 equational है. Very good. Meiosis 1 is reduction, meiosis 2 is equational. How many steps are there in mitosis? One step. Single step division. And how many steps are there in meiosis? 2 steps. 2 steps are there in meiosis, right? And mitosis मध्ये recombination होतं की नाही होत? Very good. And what about? अरे मी हे लावलं हेच नाही लावलं हां स्टार्ट केलं आहे आणि मिओसिसमध्ये होतं मिओसिस मध्ये रिकॉम्बिनेशन होतं मायटॉसिसमध्ये नाही होत राईट त्याच्यानंतर मायटॉसिसमध्ये कुठे सीन मोर हां इक्वेशन डिव्हिजन म्हणजे काय द नंबर ऑफ पेरेंटल सेल अँड डॉटर सेल आर इक्वल कसला नंबर सेलचा नंबर की क्रोमोझोमचा नंबर yes the number of chromosomes of the parental cell and daughter cells are equal आणि meiosis 1 मध्ये parent cell पेक्षा कमी असतो नंबर daughter cells so it is reduction division right आणि meiosis 2 मध्ये again it is equation division right so yesterday we have seen की there is interphase right आपण बघितलं होतं की काय असते interphase असते what is interphase yes there are 2 phases right कुठल्या आठवतं येस एक कुठली फेज होती इट इज एम फेज आणि ही कुठली फेज होती दिस होल इज इंटरफेज राईट जास्त वेळाची फेज कुठली आहे इंटरफेज राईट सो व्हॉट इज दिस इज इंटरफेज दिस इज इंटरफेज राईट दिस इज इंटरफेज राईट इंटरफेजमध्ये परत 3 ऑप्शन्स आहेत कुठले दिस इज G1 फेज दिस इज S फेज आणि दिस इज G2 फेज G1 फेज S फेज आणि G2 फेज राईट आता G1 फेज काय व्हॉट इज G1 फेज फर्स्ट वी आर टॉकिंग अबाउट इट इज इंटरफेज कुठली फेज चालू आहे इंटरफेज चालू आहे राईट इंटरफेज मधली फर्स्ट फेज कुठली आहे फर्स्ट फेज ऑफ इंटरफेज इज G1 फेज कुठली फेज आहे G1 फेज काय सांगितलं होतं मी तुम्हाला व्हॉट एव्हर द प्रिपरेशन इज रिक्वायर्ड फॉर विच फेज एस फेज कुठे होते G1 मध्ये होते व्हॉट इज दॅट प्रिपरेशन याला गॅप 1 फेज म्हणतात इट इज गॅप 1 फेज किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड एज ग्रोथ पिरियड 1 किंवा फर्स्ट ग्रोथ पिरियड 1 फर्स्ट असं काही वर्ड यूज करतात राईट आता याच्यामध्ये काय होतं व्हॉट हॅपन्स इन दॅट प्रिपरेशन फॉर व्हॉट एस फेज ठीक आहे प्रिपरेशन फॉर एस फेज व्हॉट इज द प्रिपरेशन की इथे काय होतं RNA सिंथेसाइज होतात काय होतात RNA सिंथेसिस काय होतं RNA सिंथेसिस RNA का बरं सिंथेसाइज झाला बिकॉज आपल्याला प्रोटीन्स बनवायचे प्रोटीन्स बनले तर खूप सारे एन्झाईम्स बनतील आणि ते एन्झाईम DNA रेप्लिकेशनला कामात येतील म्हणून आपण बघितलं ना एन्झाईम्स आर प्रोटीनिशियस राईट मग प्रोटीन्स बनतील प्रोटीन्स बनवायला RNA लागतो मग RNA पण बनेल राईट एवढं सगळं जर सेल करते तर सेल साईज काय होईल इन्क्रीजेस सो इकडे काय देणार सेल साईज इन्क्रीजेस ATP प्रोडक्शन होईल का सेलला एनर्जी पण तर पाहिजे राईट हे सगळं करायला सेलला ATP पाहिजे सो ATP प्रोडक्शन सेल मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह असेल कशी असेल सेल इज मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह बिकॉज इट इज डुईंग दिस मच ऑफ वर्क एवढं सगळं काम करते तो सेल बिकम्स मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह राईट मग काय झालं G1 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस RNA सिंथेसिस ATP प्रोडक्शन एवढं सगळं झाल्यामुळे सेलची साईज
increases and cell becomes metabolically active, right? Second phase, कुठली आहे इच्छा second phase? Very good. Second phase is S phase. कुठली phase आहे? S phase. Interphase मधली longest phase आहे. S phase ला काय म्हणतात? It is called as synthetic phase. कुठली phase आहे? Synthetic phase. S phase means what? Synthetic phase, right? आता इथे काय होतं? कसलं सिंथेसिस होणार आहे? DNA. आपल्याला एका DNAचे 2 DNA बनवायचे असे 46चे आपल्याला 92 क्रोमोझोमचा कंटेंट बनवायचा आहे, राईट? मग काय होणार आहे? DNA रेप्लिकेट होणार आहे. मग द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इट इज DNA रेप्लिकेशन. काय होईल? DNA रेप्लिकेशन. पण आपला DNA खूप मोठा आहे. आपण सेलवाल्या चॅप्टरमध्ये बोललो, आठवत आहे? इट इज 2.2 मीटर लॉंग. खूप मोठा DNA. एवढा मोठा DNA सेलचा न्यूक्लियसमध्ये बसवणं डिफिकल्ट आहे. म्हणून हिस्टोन नावाचे प्रोटीन्स असतात आणि त्याच्यावर DNA रॅप केलं जातं. चक्रीत मांजा गुंडाळतो ना आपण, लाईक दॅट. मग DNA रेप्लिकेट होतं तर कोण लागेल अजून? आपण फक्त मांजा घेऊन येणार का? मग काय? चक्री पण लागणार आहे. म्हणजे आपण DNA लिहितो तर आपण अजून काय लिहिणार आहे? हिस्टोन्स पण. मग इथे काय होईल? हिस्टोन प्रोडक्शन. ठीक आहे, हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस. हिस्टोन पण बनते, राईट? हिस्टोन प्रोटीन सिंथेसिस. या दोन्ही गोष्टी कुठे होते? एस फेजमध्ये. एक कोणता प्रोटीन? हिस्टोन प्रोटीन. आणि अजून एक काय झालं? DNA रेप्लिकेट झालं, राईट? दोन्ही गोष्टी कशामध्ये होते? एस फेजमध्ये होते, राईट? त्याच्यानंतरची फेज, द नेक्स्ट फेज इज वॉट? G2 फेज. नेक्स्ट कुठली फेज आहे? G2 फेज. G2 फेज आणि G1 फेज ऑलमोस्ट सेम आहे. पण मला सांगा G1 फेज कोणत्या फेजसाठी प्रिपरेशन करत होती? एस फेजसाठी. आता G2 फेज कोणासाठी प्रिपरेशन करेल? एम फेजसाठी. व्हेरी गुड. सो G2 फेजमध्ये काय? इट इज गॅप, सेकंड गॅप पिरियड किंवा गॅप फेज 2 किंवा ग्रोथ पिरियड 2. ग्रोथ पिरियड 2, राईट? इथे पण सेम गोष्टी होणार आहे. एवढ्या गोष्टी सगळ्या सेम असणार आहे. काय? इथे पण काय सिंथेसाइज होईल? RNA. RNA सिंथेसिस. अजून काय सिंथेसाइज होईल? प्रोटीन. इथे पण काय सिंथेसाइज? प्रोटीन. सो इट इज ऑल्सो प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यानंतर अजून काय होईल? ATP प्रोडक्शन. काय होणार आहे? ATP प्रोडक्शन, राईट? त्याच्यानंतर अजून काय होणार आहे? येस, इथे जे प्रोटीन सिंथेसाइज होतील दोज आर ट्युब्युलिन प्रोटीन. कोणते प्रोटीन आहे ते? ट्युब्युलिन प्रोटीन सिंथेसिस. का ट्युब्युलिन प्रोटीन? बिकॉज दिस आर द प्रोटीन विच आर हेल्पफुल फॉर दी स्पिंडल फायबर फॉर्मेशन. कोणाचं फॉर्मेशनला हेल्प करतील ते? स्पिंडल फायबरच्या फॉर्मेशनसाठी. इट हेल्प्स इन स्पिंडल फायबर फॉर्मेशन. काय असतात स्पिंडल फायबर? तुम्ही ते बघितलं असेल. आपण बरं असं तुम्ही दिस आर क्रोमोझोम्स किंवा राईट असे डायग्राम काढले असेल ना 9th-10thला. हे सेंट्रोमियर्स आहेत सेलचे. आणि हे जे आपण काढतो ना ते आर स्पिंडल फायबर. हे काय? स्पिंडल फायबर्स. म्हणजे स्पिंडल फायबर ज्या प्रोटीनने बनतं ते कुठलं प्रोटीन आहे? ट्युब्युलिन प्रोटीन. मग ते ट्युब्युलिन प्रोटीन कधी फॉर्म होतं? व्हेन इज द ट्युब्युलिन प्रोटीन गेट्स फॉर्म? येस, ड्युरिंग दी G2 फेज. कधी होतं ते? G2 फेजमध्ये. मग जी प्रिपरेशन या फेजला लागली. ट्युब्युलिन प्रोटीन मला सगळा सेल डिवाइड कधी होणार आहे? या फेजमध्ये होणार आहे. एम फेजमध्ये, राईट? मग G2 फेजमध्ये, राईट? समटाइम्स there is a stage which is called a G0 stage. जिला काय म्हणतात? G0 stage किंवा quiescent stage. It is after G1. This is what? This is G0 stage. कुठली स्टेज आहे? G0 stage किंवा तिला काय म्हणतात? It is also called as quiescent stage किंवा G0 stage, राईट? ही कधी येते? आता त्याच्यामध्ये अजून पण बायस्ड ओपिनियन आहे, राईट? आफ्टर G1 फेज. काही सायंटिस्ट बोलतात की ती G1च्या आधी येते, काही बोलतात नंतर येते, राईट? ही फेज कुठली आहे? ही रेस्टिंग फेज आहे. कुठली फेज आहे? रेस्टिंग फेज. विच फेज इज दिस? रेस्टिंग फेज. बरेच जण मेजॉरिटी काय बोलतात की G1 नंतर येते. आता ही फेज काय? मला सांगा, आता आपल्याला सेल डिवाइड करता येतात, स्किनचं सेल डिवाइड करता येतात किंवा दुसऱ्याकडे कोणतं एक्झाम्पल आहे? आपण मेच्युअर झालं, आता डिव्हिजन चालू आहे का? कॉन्टिन्युअस नाही चालू आहे. मग सेल कुठल्या स्टेजमध्ये? रेस्टिंग स्टेजमध्ये. मग जेव्हा एखाद्या ठिकाणी वुंड होईल तेव्हा ते या स्टेजमधून बाहेर पडून पुढच्या गोष्टी करतात. मग काही काही जण काय म्हणतात? मग G1च्या आधीच ती रेस्टिंग स्टेजमध्ये असते. काही जण म्हणतात G1चे पूर्ण प्रिपरेशन करून ठेवतात आणि रेस्टिंग स्टेजमध्ये जातात. जेव्हा पण गरज पडेल तेव्हा पटकन रिझ्यूम करतात, पुढच्या सगळ्या स्टेजेस कंप्लीट करतात. समजतं? राईट? सो दिस इज अबाउट व्हॉट? दिस इज अबाउट दी इंटरफेस. हे कशाबद्दल आहे? इंटरफेस. व्हॉट इज इंटरफेस? येस, इट इज अ गॅप और इट इज अ फेज बिटवीन 2 M फेज. 2 M फेज. एखादी सेलने एकदा M फेज केली आणि पुढे जेव्हा ते M
असणार आहे. त्यांचा मधला गॅप पिरियड म्हणजे काय? इंटर
येस, त्याच्यामुळे काय करायचं आहे, येस दोन गोष्टींना डिवाइड करायचं. कुठलीही सेल असेल, वॉट एव्हर द सेल इज, इट नीड्स वॉट न्यूक्लियस अँड इट नीड्स सायटोप्लाझम टू गेट डिवाइड. का न्यूक्लिअर कंटेंट डिवाइड करायचं आहे बिकॉज जेनेटिक मटेरियल तिथेच आहे, आणि दुसरं काय डिवाइड करायचं आहे, सायटोप्लाझम. राईट, कारण की बाकी सेलला वर्क करायसाठी जे आपण सेल ऑर्गनल्स ते सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहे. इज इज क्लिअर. मग जेव्हा पण न्यूक्लिअर डिव्हिजन होतं दॅट इज कॉल्ड अस कॅरिओकायनेसिस. त्याला काय म्हणतात, कॅरिओकायनेसिस. लिसन केअरफुल. व्हॉट इज कॅरिओकायनेसिस? इट इज न्यूक्लिअर डिव्हिजन. आणि जेव्हा सायटोप्लाझम डिवाइड करतात तेव्हा त्याला काय म्हणतात, सायटोकायनेसिस. व्हॉट इज इट, सायटोकायनेसिस. राईट. मग आधी न्यूक्लियस डिवाइड करतं म्हणजे आधी काय होतं, कॅरिओकायनेसिस. आधी काय होतं, कॅरिओकायनेसिस. आणि नंतर सायटोप्लाझम डिवाइड करतं म्हणून नंतर काय असतं, सायटोकायनेसिस. काय असतं, सायटोकायनेसिस. आधी काय असतं, कॅरिओकायनेसिस, नंतर काय असतं, सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे कसली डिव्हिजन, येस इट इज न्यूक्लिअर डिव्हिजन. तुम्हाला कळतं न्यूक्लियस म्हणजे एक्झॅक्टली काय डिवाइड करायचं आहे, नंबर ऑफ क्रोमोझोम्स. राईट. आणि ही कसली डिव्हिजन आहे, सायटोकायनेसिस इज सायटोप्लाझमिक डिव्हिजन. कसली डिव्हिजन आहे ती, इट इज सायटोप्लाझमिक डिव्हिजन. एक आहे न्यूक्लिअर डिव्हिजन, एक आहे सायटोप्लाझमिक डिव्हिजन. राईट. येस. आता न्यूक्लिअर डिव्हिजनच्या कुठल्या कुठल्या फेजेस आहेत, देर आर फेज. असं नाही न्यूक्लिअर डिवाइड झालं, हळूहळू न्यूक्लिअर डिवाइड होतं, क्रोमोझोमचं कंटेंट हळूहळू डिवाइड होतं. मग त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं आहे, पी मॅट. काय लक्षात ठेवायचं आहे, पी मॅट. पी स्टँड्स फॉर, पी मॅटवरनं, पी वरनं काय, प्रोफेज आहे. राईट. त्याच्यानंतर काय, मेटाफेज आहे, प्रोफेज, मेटाफेज. ए वरनं काय, ॲनाफेज, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. काय, टेलोफेज. आफ्टर टेलोफेज, टेलोफेज कंप्लीट झाल्यावर काय डिवाइड झालेलं असेल, कम्प्लिटली न्यूक्लियस. कम्प्लिटली काय डिवाइड झालं असेल, न्यूक्लियस. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. सेल एकच असेल पण सेलमध्ये न्यूक्लिया किती असतील, 2, बिकॉज न्यूक्लिअर डिव्हिजन चालू होती ना. मग ही सेल एकच आहे आणि याच्यामध्ये किती न्यूक्लिया आहे, 2 न्यूक्लिया आहे. मग टेलोफेजमध्ये कसं आहे, 1 सेल 2 न्यूक्लिया. कशी कंडिशन आहे, 1 सेल 2 न्यूक्लिया. इज इट क्लिअर, व्हॉट इज द कंडिशन द टेलोफेज, 1 सेल 2 न्यूक्लिया. राईट. आता काय डिवाइड करायचं आहे, सायटोप्लाझम. काय डिवाइड करायचं, सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझम कसं डिवाइड करायचं आहे, याचे डिफरंट वेज आहे. इट इज डिफरंट इन प्लांट सेल अँड इट इज डिफरंट इन ॲनिमल सेल. इट इज डिफरंट इन प्लांट सेल, डिफरंट इन ॲनिमल सेल. आता सायटोकायनेसिस आपल्याला मायटॉसिसमध्ये पण आहे, मिओसिस 1मध्ये पण सायटोकायनेसिस आहे, मिओसिस 2मध्ये पण होणार आहे. मी एकच सांगते, लक्ष द्या. सायटोप्लाझम कधी डिवाइड करायचं आहे, आफ्टर कॅरिओकायनेसिस. सगळे सेल ऑर्गनल डिवाइड होतील. आता सायटोकायनेसिस प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये का डिफरंट आहे, वाय देअर इज डिफरन्स इन दिस, बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ सेल वॉल. प्लांटकडे काय, सेल वॉल आहे आणि त्याच्यामुळे इट इज डिफरंट. आणि ॲनिमल सेलकडे सेल वॉल नाही आहे. राईट. मग इच्छा प्लांट सेलकडे काय आहे, सेल वॉल आहे आणि ॲनिमल सेलकडे ती नाही आहे. मग प्लांट सेलमध्ये काय होतं, इफ दिस इज अ प्लांट सेल, मग ह्याच्यामध्ये होतं सेल प्लेट फॉर्मेशन. कसं होतं, सेल प्लेट फॉर्मेशन. राईट. ह्याच्यामध्ये सेल प्लेट फॉर्मेशन होतं आणि ह्याच्यामध्ये ॲनिमल सेलमध्ये होते फरो किंवा कन्स्ट्रक्शन फॉर्मेशन. काय होतं, फरो किंवा कन्स्ट्रक्शन फॉर्मेशन. राईट. आता हा काय सीन आहे, सेल प्लेट कशी फॉर्म होते, तुम्ही इमॅजिन करा की एखादा पेपर आहे. राईट. त्याचं साईड एजेस खूप हार्ड आहे. मग मी काय करणार, मध्ये एक होल करणार, राईट, पेपरच्या, आणि असं टियर करणार. म्हणजे आतून बाहेर टियर करते मी असं. राईट. का, बाहेरचे तर खूप हार्ड आहे, बाहेरून नाही करू शकत आहे. मग मी मधनं टियर करणार. मग जेव्हा अवे फ्रॉम द सेंटर, त्याला सेंट्रीफ्युगल म्हणतात की सेंट्रीपेटल, सेंट्रीफ्युगल. मग ते सेंट्रीफ्युगल मॅनरमध्ये होतं, म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. आणि जे ॲनिमल सेल आहे त्याच्यामध्ये फरो किंवा कन्स्ट्रक्शन फॉर्म होतं. आपण क्ले खेळतो ना, चिकन माती किंवा आटा, कणिक. राईट. तुम्ही त्याला असं गोळा केला आणि साईडने असं दाबलं 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 आणि मग काय होतं, 2 पार्ट वेगळे होतात. म्हणजे ते बाहेरून मध्ये झालं. दॅट इज इन द सेंट्रीपेटल मॅनर टुवर्ड्स द सेंटर. ते असतं फरो फॉर्मेशन किंवा कन्स्ट्रक्शन फॉर्मेशन. समजतंय. प्लांटकडे काय असते, प्लांट हॅज वॉट, इट हॅज सेल वॉल. याच्याकडे सेल वॉल आहे. मग एक छोटंसं नॉच बनते, ते ह्या साईडला काय होत जातं, इन दिस एंड इट गोज. ठीक आहे. आणि आफ्टर ऑल इट डिवाइड्स द सेल इंटू 2 डॉटर सेल्स. सेलचे किती डॉटर सेल्स बनते, 2 डॉटर सेल्स. दिस आर 2 डॉटर सेल्स. अरे यार, ठीक आहे ना. मग अशा 2 डॉटर सेल्स बनते. दिस आर 2 डॉटर सेल्स. आणि मग फायनली काय होतं, येस, ही सेल प्लेट आहे. व्हॉट इज दिस, दिस इज सेल प्लेट. कुठल्या मॅनरमध्ये जाते ती,
अवे फ्रॉम द सेंटर. सो इथे काय सेंट्रीफ्युगल मॅनरमध्ये. ठीक आहे. मग इनसाइड टू आउटसाइड आणि फायनली या दोन काय बनला रिझल्ट टू डॉटर सेल्स. इकडे काय होतं, इकडे छोटंसं फरो किंवा कन्स्ट्रिक्शन फॉर्म होतं. राईट. व्हॉट हॅपन्स इन दिस रिजन, ही ॲनिमल सेल होती, हिच्यामध्ये छोटंसं फरो किंवा कन्स्ट्रक्शन फॉर्म होतं असं, आणि इट गेट डीपन्स. फरो काय होतं, डीप होत जातं. ठीक आहे. इट गेट डीपन्स आणि फायनली इट डिवाइड द सेल इंटू 2 डॉटर सेल्स. आणि प्रत्येकाकडे किती न्यूक्लियस असतील, 1 न्यूक्लियस. मग याच्या एंडला साईट कळतं तुम्हाला, हे असं मध्ये जाईल आणि हे आतून बाहेर जातं. राईट. इथे काय होतं, आतून बाहेर जात आहे. आणि मग हे आतून बाहेर गेल्यानंतर इथे काय होतं, वॅक्युअल्स होतं, ते वॅक्युअल्स इथे गोळा झाले आणि मग ते बाहेर गेले. आणि त्याच्यानंतर ही जी 2 सेलच्या मधली जागा राहून जाईल ना प्लांट सेलमध्ये, राईट, असं लूज नाही होणार, इथे 2 सेलच्या मध्ये जागा राहील. आणि दॅट इज मिडल लॅमेला. इट बिकम्स मिडल लॅमेला. आठवतं तुम्हाला सेलवाला चॅप्टरमध्ये आपण बघितलं होतं, प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, हेक्झॅगनवाला सेल काढला होता. मध्ये एक स्ट्रक्चर आहे कॉल्ड एज मिडल लॅमेला, त्याला कॅल्शियम पेक्टेटने बनलेलं आहे. ते याचं नाही फॉर्म होतं 2 सेलच्या मध्ये. राईट. सो व्हॉट इज दिस दिस सायटोकायनेसिस इज डिफरंट इन ॲनिमल सेल इज डिफरंट इन प्लांट सेलमध्ये. इथे सेल प्लेट फॉर्मेशन होतं, तिकडे फरो किंवा कन्स्ट्रिक्शन फॉर्मेशन होतं. आणि आफ्टर दिस ऑल हाऊ मेनी डॉटर सेल्स आहेत त्या, 2 डॉटर सेल विथ 1 न्यूक्लियस इच. काय, 2 डॉटर सेल्स विथ 1 न्यूक्लियस इच. दॅट्स इट. कळलं मायटोसिस काय. व्हॉट इज मायटोसिस, इट इज कॅरिओकायनेसिस. व्हॉट इज कॅरिओकायनेसिस, न्यूक्लियर डिव्हिजन. न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे काय, पीमॅट. पीमॅट म्हणजे काय, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज. आफ्टर टेलोफेज 1 सेल 2 न्यूक्लियर. इट एंटर्स इंटू सायटोकायनेसिस. याच्यानंतर सायटोकायनेसिस होतं. इट एंटर्स इंटू सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस इज सेम और डिफरंट इन प्लांट अँड ॲनिमल सेल. डिफरंट. वाय? Because of the presence of cell wall. Yes, in plant cell it takes place in centrifugal manner, while in animal cell it takes place in centripetal manner. इकडे सेल प्लेट फॉर्म होते, इकडे फरो किंवा कन्स्ट्रक्शन फॉर्म होते. आणि अल्टिमेटली दोघांमध्ये पण 2 सेल बनतात विथ 1 न्यूक्लियस इच. इज दिस क्लिअर? दिस इज अबाउट मायटॉसिस. हे कशाबद्दल आहे, मायटॉसिसबद्दल आहे. राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, मियोसिस. व्हॉट इज द नेक्स्ट वन, मियोसिस. मियोसिस 2 स्टेप्स प्रोसेस आहे. सो 1 इज मियोसिस 1 and 1 is meiosis 2. राईट. इथे बाकी स्टेप तर त्याच आहेत. कुठल्या कुठल्या, पहिले काय होणार आहे, कॅरिओकायनेसिस. काय होणार आहे, कॅरिओकायनेसिस. इच्छा कॅरिओकायनेसिस म्हणजे कसले डिव्हिजन, व्हेरी गुड. आणि सेकंड कुठलं असतं, सायटोकायनेसिस म्हणजे कुठली डिव्हिजन, सायटोप्लाझमिक डिव्हिजन. राईट. कॅरिओकायनेसिसमध्ये पहिलं काय होतं आठवा, व्हॉट इज द फर्स्ट वन, प्रोफेज. पण इथे काय देणार आपण, सगळ्या ठिकाणी 1-1 मेन्शन करणार आहे, बिकॉज मियोसिस 1. सो इट इज प्रोफेज 1. राईट. आठवतं आहे आपण मियोसिस का डिफरंट आहे बोललो, बिकॉज मियोसिसमध्ये काय होतं, एक तर रिडक्शन डिव्हिजन आहे आणि रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर. राईट. इट टेक्स प्लेस इन कशामध्ये होतं, रिकॉम्बिनेशन किंवा क्रॉसिंग ओव्हर. येस, मियोसिसमध्ये होतं. राईट. कशामध्ये होतं, मियोसिस. म्हणून मियोसिस 1 थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, कारण की एक तर ते रिडक्शन डिव्हिजन आहे. ठीक आहे. बाकी 2 आपण काय बोलतो, मियोसिस 2 आणि मायटॉसिस आर सेम. आणि इकडे काय होतं, येस, मियोसिसमध्ये कॅरिओकायनेसिसमध्ये जे प्रोफेज आहे त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होतं. राईट. मग त्या रिकॉम्बिनेशनमुळे याची प्रोफेज, त्याचा प्रोफेज एवढे सिम्पल नाही आहे, थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यामध्ये सब फेजेस आहे. काय, सब फेजेस. मग या प्रोफेजमध्ये पहिली कुठली सब फेज आहे, लेप्टोटीन. काय, लेप्टोटीन. याला लेप्टोनेमा आपण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड एज लेप्टोनेमा. राईट. त्याच्यानंतर झायगोटीन. रिपीट आफ्टर मी. नंतर काय, झायगोटीन. पहिली कुठली होती, लेप्टोटीन. नंतर झायगोटीन. त्याच्यानंतर पॅचिटीन. आपण जे म्हटलं ना काल, ते रिकॉम्बिनेशन, इकडचा क्रोमोझोमचा पार्ट तिकडे, तिकडचा इकडे, इट टेक्स प्लेस इन पॅचिटीन. राईट. तर लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन. नंतर काय, डिप्लोटीन. अँड द लास्ट इज डायकायनेसिस. लास्ट काय, डायकायनेसिस. रीड इट एव्हरीवन. व्हॉट इज द फर्स्ट वन, पूर्ण बोलायचं. व्हॉट इज द फर्स्ट वन, लेप्टोटीन. सेकंड इज झायगोटीन. then diplotin and dikinesis. Leptotin, zygotin, pachytin, diplotin, dikinesis. Right? What is that trick to remember? आता नावं तर लक्षात राहतात. काय, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आपल्याला. राईट. सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा, रिमेंबर वन स्टेटमेंट, दॅट इज लेडी
Zoya please do dance. ठीक आहे, निमॉनिक्स आहे. व्हॉट इज इट? लेडी जोया प्लीज डू डान्स. आता कन्फ्युजन इथे होतं जनरली की डायकायनेसिस आधी होतं की डिप्लोटिन आधी होतं. डायकायनेसिसच्या एंडला स येतं, डान्स पण एंड अप विथ द एस. सो लक्षात ठेवा स की मग डान्स म्हणजे लास्ट वर्ड काय? डायकायनेसिस. ठीक आहे, मग हे नाही लिहायचं आहे, दिस इज निमॉनिक्स, सिक्वेन्स. लोक म्हणजे स्टुडंट्स हे लक्षात येतं की लेप्टोटिन काय तर झायगोटिन, पॅचिनिन, डिप्लोटिन, डायकायनेसिस किंवा लेप्टोनिमा, झायगोनिमा, पॅचिनिमा, वॉट एव्हर इट इज, राईट. पण सिक्वेन्स नाही लक्षात राहत. मग आता राहील लक्षात एल, लेडी जोया प्लीज टू डान्स. एल स्टँड्स फॉर leptotene, Z stands for zygotine, P stands for pachytene, D stands for diplotene, another D for dikinesis. एवढं सगळं झालं तर न्यूक्लियस डिवाइड झालं का? प्रोफेसिस चालू आहे अजून, फक्त रिकॉम्बिनेशन झालं. रिकॉम्बिनेशन मग कुठे झालं? पॅचिटीनमध्ये झालं. कुठे झालं? पॅचिटीन. मग बस पुढचं सगळं सेम, एव्हरीथिंग विल बी सेम. काय येईल मग नंतर? येस, इट इज मेटाफेज 1, त्याच्यानंतर ॲनाफेज 1, त्याच्यानंतर टेलोफेज 1. टेलोफेज 1च्या एंडला काय असेल? हाऊ मेनी सेल? 1 सेल 2 न्यूक्लिया ईच, राईट. काय असेल? 1 सेल 2 न्यूक्लिया ईच, राईट. याच्यानंतर काय होईल? येस, व्हॉट हॅपन्स आफ्टर दिस? सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस सेम लिहायचं, यू हॅव टू राईट इट डाऊन सेम, कॉपी पेस्ट, मगासारखं सेम लिहायचं, राईट. किती डॉटर सेल्स बनल्या होत्या? 2 daughter cells, and those 2 daughter cells will enter into those 2 daughter cells after काय complete केलं त्यांनी? meiosis 1. they are going to enter into meiosis 2. कशामध्ये एंटर करतील ते? meiosis 2 मध्ये. meiosis 2 is same like what? मायटॉसिस. meiosis 2 कोणासारखे? सेम मायटॉसिस. काय मग परत काय? कॅरिओकायनेसिस 2. पण आता किती सेल करताय हे? 2 सेल करताय. मग कशी एकच सेल करतो, 2 सेल करताय. इच्छा सांग मायटॉसिसमध्ये पहिलं काय? पी मॅट आपलं काय? प्रोफेज. पण प्रोफेज काय? 2. आता इथे सब फेजेस असतील का? नाही. त्याच्यानंतर काय? मेटाफेज 2, त्याच्यानंतर ॲनाफेज 2, त्याच्यानंतर टेलोफेज 2. टेलोफेज 2. आणि किती सेल्स असतील आता आफ्टर टेलोफेज? मिओसिस 2 मध्ये किती सेलने एंटर केला होता? 2 डॉटर सेल्समध्ये. इथे किती डॉटर सेल्स असतील? 2 डॉटर सेल. आणि प्रत्येकीकडे किती न्यूक्लियस असतील? 2 न्यूक्लियाय ईच. अरे आपण कॅरिओकायनेसिस फिनिश केलंय, सायटोकायनेसिस नाही. जेव्हा एक सेल स्टार्ट करते तेव्हा ती एकच सेल असेल तर न्यूक्लिया डिवाइड करतो ना आपण. इकडे 2 डॉटर सेल्स झाल्या. आता 2 ने एंटर केला, किती सेल असतील? 2. पण किती न्यूक्लियस असतील? 2 न्यूक्लियस ईच. मग 2 सेल्स 2 न्यूक्लिया ईच. 2 सेल्स 2 न्यूक्लिया ईच. हे काय करते? सायटोकायनेसिस 2 काय करते? सायटोकायनेसिस 2. आणि मग किती डॉटर सेल्स बनते? परत तुम्हाला सेम लिहायचं, यू हॅव टू राईट डाऊन द सेम थिंग. आणि किती डॉटर सेल्स बनते? 4 डॉटर सेल्स. किती डॉटर सेल्स बनते? 4 डॉटर सेल्स. समजतंय? या 2 मध्ये डिवाइड झालं किती डॉटर सेल्स बनते? 4. आणि त्यांना काय बोलतो आपण? गेमीट्स. काय बोलतो? गेमीट्स. 4 डॉटर सेल्स आर प्रोड्यूस. मग एका सेलपासून किती एग्स बनतात? 4. एका सेलपासून किती स्पॉन्स बनतात? 4. इज इट क्लिअर? कळलं? फक्त याची ही फेज थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, बाकी सगळं सेम आहे. एव्हरीथिंग इज सेम, राईट. देर इज वन मोर टॉपिक विच इज फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तुम्हाला नॉर्मल सिलेबसमध्ये नाही आहे, बट स्टिल विल डू दॅट. आता तो टॉपिक काय आहे की एक एन व्हॅल्यू असते, एक सी व्हॅल्यू असते. काय असते? वन इज एन व्हॅल्यू अँड अनदर इज सी व्हॅल्यू, राईट. आता एन व्हॅल्यू काय असते? ॲडिशनल टॉपिक आहे थोडा. एन स्टँड्स फॉर, दिस इज एन व्हॅल्यू अँड अनदर इज सी व्हॅल्यू. एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ क्रोमोझोम्स. एम काय आहे? एन काय आहे? नंबर ऑफ क्रोमोझोम्स, राईट. आणि सी व्हॅल्यू काय आहे? इट इज DNA कंटेंट. काय आहे सी व्हॅल्यू? DNA कंटेंट, राईट. एन व्हॅल्यू अँड सी व्हॅल्यू. एन स्टँड्स फॉर नंबर ऑफ क्रोमोझोम अँड सी इज DNA कंटेंट. एन व्हॅल्यू विल रिमेन कॉन्स्टंट. एन व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट राहते. सी व्हॅल्यू ड्युप्लिकेट्स. सी व्हॅल्यू duplicates or develops after S phase. C value duplicates after S phase, or you can say in S phase, right. S phase मध्ये C value डबल होते. आता ह्याचा काय सीन आहे? समजा
किती क्रोमोझोम्स काढले मी, हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर देअर, 2 क्रोमोझोम्स. काय 2 क्रोमोझोम. मग माझी एन व्हॅल्यू किती आली, नंबर ऑफ क्रोमोझोम ना किती आली 2. आणि मी सांगितलं DNA कंटेंट त्याच्याकडे 10 आहे. किती आहे 10 पिकोग्राम. DNA कंटेंट कशामध्ये मेजर करतात, इट इज मेजर्ड इन पिकोग्राम. काय ते पिकोग्राम. मग मी काय सांगितलं 10 पिकोग्राम त्याचा DNA कंटेंट आहे. मी काय म्हटलं तुम्हाला एन व्हॅल्यू नेहमी सेम असते, सी व्हॅल्यू काय होते डबल होते. आता हे क्रोमोझोम ही जी सेल आहे ना ही G1 फेजमध्ये, कुठल्या फेजमध्ये G1 फेजमध्ये. मग सांगा त्याची एन व्हॅल्यू काय सांगितली, किती दिसतात क्रोमोझोम 2. क्रोमोझोम असे असेल इट इज सेम, दोघं पण सेम आहे राईट. हे असे असते नाही तर असं असेल, बोथ आर वॉट सेम. फक्त DNA कंटेंट डबल आल्यावर याचे एक क्रोमॅटिड त्याच्यामध्ये ॲड करतात, पण क्रोमोझोम तर तेवढंच राहिले ना, समजतंय. फक्त जेव्हा कंटेंट डबल होतं ना तेव्हा हा दुसरा क्रोमोझोम नाही बनत, हा यालाच अटॅच होऊन जातो. म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम तर सेम राहिले. मग जेव्हा ही सेल एस फेजमध्ये एंटर करेल तेव्हा नंबर ऑफ क्रोमोझोम्स किती राहतील. येस, ही फेज आता G1 फेजमध्ये होते, आता कुठे एंटर करते ती एस फेजमध्ये. कुठली फेज, एस फेज. आता त्याचं DNA कंटेंट डबल झालं, DNA कंटेंट इज डबल अप. एन व्हॅल्यू किती आहे राज, मी काय सांगते का माझी एन व्हॅल्यू विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट, ती कधी चेंजेस होत नाही. हे पण तर 2च क्रोमोझोम आहे ना, यालाही क्रोमोझोम्स म्हणतात यालाही क्रोमोझोम्स म्हणतात. एन व्हॅल्यू विल बी 2 ओनली. पण सी व्हॅल्यू किती होईल, ही जी होती सी व्हॅल्यू जी आपण 10 पिकोग्राम घेतली होती ती आता किती झाली 20 पिकोग्राम. किती झाली 20 पिकोग्राम राईट. म्हणजे काय की सी व्हॅल्यू ड्युप्लिकेट्स इन आफ्टर एस फेज. आता मला सांगा इफ n value is 10 and c value is 50, right? When the cell is in G1 phase, cell कुठल्या phase मध्ये G1 मध्ये, तर n value किती आहे 10 आणि c value किती आहे 50. 50 सांगितलं ना, किती सांगितलं, हां मग G1 मध्ये मी तेच सांगते ना की G1 मध्ये n value 10 आहे आणि s value किती आहे 50. When cell now the cell is present in G2 phase, तर त्याची n value आणि c value काय असेल, एन व्हॅल्यू 10 असेल, सी व्हॅल्यू काय झाली 100. G2 का, बिकॉज एस करून आली आहे ना, एस करून आली आहे राईट. येस. आता सेल इज प्रेझेंट इन इट इज जस्ट इन अ स्टार्ट ऑफ G1 फेज. इट हॅज एन व्हॅल्यू 3 अँड सी व्हॅल्यू 6. एन किती आहे 3, सी किती आहे 6 राईट. आफ्टर द कम्प्लिशन ऑफ G1 फेज, ठीक आहे, बिफोर इट एंटर्स इन टू एस फेज. G1 कंप्लीट झाली आहे, कंप्लीट होते आहे आणि एस फेजमध्ये अजून एंटर नाही केलं आहे. व्हॉट विल बी एन अँड सी व्हॅल्यू, तेवढीच राहील राईट. आणि एसच्या एनला डबल होईल. काय डबल होईल, DNA कंटेंट डबल होईल, क्रोमोझोम नंबर तेवढाच असतो. G2ला पण काय असेल डबल झालेलं असेल राईट. कळतं आहे, फक्त एस एवढं लक्ष ठेवायचं, एस फेजमध्ये सी व्हॅल्यू काय होते डबल होते, बिकॉज तिथे DNA रेप्लिकेट करतो पण सेम क्रोमोझोमला अटॅच होतो. आता सिम्पल एक्झाम्पल, आपल्याकडे 3 डबे होते, वी हॅव 3 टिफिन्स राईट, अँड इनसाइड दोज 3 टिफिन्स वी हॅव ॲडेड 3 चॉकलेट्स. 3 टिफिनमध्ये किती चॉकलेट्स आहे 3 चॉकलेट आहे राईट. आता मी फक्त काय केलं, जेव्हा माझ्याकडे ते टिफिन येतं ना, आता मला कोणाला द्यायचं, मी अजून 3 ॲड करते राईट. टिफिन तेवढंच राहिलं, किती राहिले टिफिन मी ॲड केले का नाही, टिफिनमध्ये चॉकलेट्स ॲड केले फक्त. जेव्हा जेव्हा माझ्याकडे येणार आहे मी अजून ॲड करणार आहे. मग टिफिन्स किती राहिले 3 ओनली, फक्त टिफिनमध्ये 3 चॉकलेट आहे, आता किती झालं 6. मग जेव्हा पण तो माझ्याकडनं पुढे पास होणार आहे तेव्हा नंबर ऑफ टिफिन्स वाढणार आहे की नंबर ऑफ चॉकलेट्स वाढणार आहे, चॉकलेट्स. DNA कंटेंट टिफिन तेवढाच राहील, क्रोमोझोम एकच आहे असं. याच्यामध्ये फक्त कंटेंट इन्क्रीज होत जाईल जेव्हा तो एस फेज नंतर जाईल पुढे, कारण की DNA रेप्लिका फॉर्म करताय ना, असंच सेम फॉर्म होईल, मग त्यालाच अटॅच्ड असेल. ठीक आहे. म्हणजे जेव्हा G1च्या आधी समजा हा क्रोमोझोम आहे, जेव्हा तो एसमधनं जाईल फक्त त्याच्याकडे सेम असे अजून एक क्रोमोझोम ॲड होतील. का, मायटॉसिस इक्वेशन डिव्हिजन आहे ना, मग एका सेलला एक पार्ट द्यायचा आहे आपल्याला, एका साईडला दुसरा पार्ट द्यायचा आहे एका सेलला, समजतं आहे. हे लिंक करा या गोष्टी. सेलला आपल्याला द्यायचे आहेत ना क्रोमोझोम्स, आपण काय म्हणतो तर 50 ते 100 रुपये करायचे ना, तेव्हा 50 येत आहे राईट. मग DNA रेप्लिकेशन कुठे होतं आहे एस फेजमध्ये होतं. मग जेव्हा DNA रेप्लिकेशन एस फेजमध्ये होतं तेव्हा आपल्याकडे एकच क्रोमोझोम होता असं कंटेंट, आणि एस फेज नंतर काय झालं असं झालं आहे. मग जेव्हा आता इथून पुढे सेल आपल्याला डिवाईड करायचं, साईटो न्यूक्लियसची फायनल डिव्हिजन करायचं असेल तेव्हा आपण एका सेलला हे देऊ 50 रुपये एका सेलला, नेक्स्ट 50 रुपीज. दिस इज क्लिअर. मग ते 50 ते 100 कुठल्या फेजमध्ये होतात एस फेजमध्ये. ओके, कळलं एन व्हॅल्यू सी व्हॅल्यू काय आहे पक्का.
चल एनी कन्फ्युजन इन दिस? आता हे इथे तर एकदा लिहायचंच लिहायचं आहे. यू हॅव टू राईट इट डाऊन ॲट वन्स. आणि हे वालं, हे सगळा जो टेबल आहे हा घरून अजून 2 टाइम्स कंप्लीट करून यायचा. यू हॅव टू राईट इट डाऊन 2 टाइम्स ॲट होम. ओके? एनी कन्फ्युजन? पक्का?
What's the confusion? झालं सगळं देऊन. या स्लाईडवरचं झालं आहे सगळं. अच्छा म्हणजे तुम्ही आधी पण लिहिलं होतं. ओके. एखादं दोन चार तीन एक्झाम्पल तुमचं मनात घ्या. चल राईट डाऊन. Okay, if a cell is in G1 phase, N value is this much, C value is this much. After entering or after the S phase, how much will be N and C value? Write down. तुमच्या मनाने फॉर्म करा क्वेश्चन. तुम्हाला कळतं ना क्वेश्चन्स कसे होते. डू इट फास्ट.
how many times you have to write it at home? 2 times, everything 2 times. Everything stands for? Yes. Only this mitosis and meiosis stage है ना, तो interphase वाला नहीं. There is one term called as interkinesis. Interphase का है दोन M phase मतलब दोन M phase मतलब gap म्हणजे interphase है ना, right? Interkinesis का है, what is interkinesis? इकडे लक्षात एक मिनिट. इंटरकायनेसिस काय एक मियोसिस वन संपलं आणि दुसरं मियोसिस 2 जेव्हा स्टार्ट होणार त्याचा मधला गॅप इज इंटरकायनेसिस. इंटरफेज आणि इंटरकायनेसिस इज डिफरंट. एम फेज संपली ती जी मोठी ती इंटरफेज आहे, राईट. पण एम फेज मध्ये मियोसिस 1 संपल्यावर जेव्हा मियोसिस 2 स्टार्ट व्हायचा जो गॅप आहे दॅट इज इंटरकायनेसिस. देयर इज व्हॉट इट इज अ गॅप बिटवीन व्हॉट मियोसिस 1 and meiosis 2. जेव्हा आपण मियोसिस किंवा मायटोसिस बोलतो, एम फेज बद्दल जेव्हा बोलतो ना आपण तेव्हा प्रोफेज लॉंगेस्ट फेज असते आणि शॉर्टेस्ट फेज असते ॲनाफेज. आणि जेव्हा आपण इंटरफेज बद्दल बोलतो तेव्हा एस फेज ही लॉंगेस्ट फेज असते. हे झालं तुमचं लिहून सगळ्यांचं? काय असतं था भाई. अरे हां, जेव्हा 2 टाइम्स लिहिलं तेव्हा तर ली, पण इथे लक्षात ठेवते सेम वर्ड नाही लिहायचा का, तू पण तेच केलं असणार आहे 100%. नुसतं शॉर्टकट पाहिजे. आम्ही किती वेळेस कंप्लीट केला तेव्हा जाऊन आता सेम लिहायला लागलो. हे नंतर लिहून टाका इंटरफेस आणि ते एम फेज. ते एन व्हॅल्यू सी व्हॅल्यू लक्षात ठेवायला त्याच्यानंतर विसरल्यासारखं होतं. एन व्हॅल्यू सी व्हॅल्यू बोर्डसाठी आहे का? हो. किती राहिलं?
क्लास थिअरी टेस्ट बायोलॉजी जे जे तुम्ही होते ही नव्हती आय गेस फक्त ना. बोला काय. आता क्वेश्चन पेपर थोडंसं हाय लेवलचं येते ना, असं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतील असं काही नाही. क्वेश्चन्स थोडेसे डिफरंट असतील. त्यामुळे नीट स्टडी करून या. टेक्स्टबुक पण वाचा, बुक पण बघा, राईट. नाही एवढंच आहे. टेक्स्टबुक रीड करा, ठीक आहे ना. रीड द टेक्स्टबुक्स. दिस क्लियर. विचार क्वेश्चन्स होता. येस. स्टँडर्ड. What is interchimesis? Yes, it is a gap between meiosis 1 and meiosis 2. Very good. What is interphase? Longest phase, prophase. What is interphase? Interphase काय असतं? अरे gap between two phases. काय इंटरफेस मध्ये व्हॉट कम्स अंडर इंटरफेस? कुठल्या कुठल्या फेजेस आहेत? व्हेरी गुड. व्हेरी गुड. हर्षिता स्टँड अप. व्हॉट इज G1 फेज? व्हेरी गुड. सिट डाऊन. G1 फेज मध्ये काय होतं? एस फेजसाठी प्रिपरेशन. म्हणजे काय? इच्छा. स्टँड अप. म्हणजे काय? बघून ना, बघून तर कोणी सांगेल. अरे प्रिपरेशन कायच होती, RNA सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस, ATP प्रोडक्शन, एवढ्या सगळ्यामध्ये सेल साईज इन्क्रीजेस आणि सेल बिकम्स मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह. राज स्टँड अप. मी म्हटलं का सिट डाऊन. सिट डाऊन. येस. सांग मला कॅरिओकायनेसिस म्हणजे काय?
फोन पुढे ठेवा सगळ्यांनी हं. तुम्ही फोन रोज पुढे ठेवायचा आहे. आल्याला पुढे ठेवायचंच ठेवायचं आहे. बोला. काय विचारलं मी? कुठल्या कुठल्या डिव्हिजन्स होतात? व्हॉट इज कॅरिओकायनेसिस? Sit down. What is karyokinesis? Nuclear division. What is cytokinesis? Cytoplasmic division. ठीक आहे. किती वेळेस कंप्लीट करून आहे मंडेला? 2 times. Okay? So we'll stop here. Any confusion, any doubt? का? कशात? बायोमॉलिक्युलर. मी परत सांगते दरवेळेस सगळ्याचे इझी क्वेश्चन्स मी टाकणार. इझी म्हणजे क्वेश्चन इझी असते. ठीक आहे, पण तुम्हाला क्वेश्चन समजले पाहिजे. कारण की काय होतं, मी जर क्वेश्चन पेपर असं नॉर्मल टाकली ना की राईट डाऊन दिस राईट डाऊन दिस, ते एकदम नॉर्मल असतं कॅज्युअल. तुमच्या नोटबुकमध्ये दिलेले ते सेटिंग्स असतात. ठीक आहे, म्हणून क्वेश्चन्स थोडेसे फॉर्मल मॅनरमध्ये असते. म्हणजे नीटमध्ये जसे असतात नाही गं, नाही बोर्ड्समध्ये जसं असतात तसं. मी थिअरी क्वेश्चन कशी टाकायची की राईट डाऊन दिस, तर थोडंसं क्वेश्चनवर तुम्हाला थिंक करायला लागेल. त्या क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपर आला तर आन्सर सगळे इझी आहे, तेच आन्सर आहे तुमच्या नोटबुकमध्ये. क्वेश्चन्सवर थोडा विचार करायला लागेल. फॉर्मल क्वेश्चन्स असते, तर तुमचं कोणी पेपर काढल्यावर कसं पेपर क्वेश्चन असतात तसं. ओके, आपण नॉर्मली काय करतो तेच वर्ड्स यूज करून डिस्क्राईब दिस, एक्सप्लेन दिस, राईट डाऊन दिस, एंडलेस दिस, मीन दिस, असं नाही. थोडंसं तुम्हाला कळेल क्वेश्चन पेपर डिफिकल्ट नाही. क्वेश्चन हा तुम्ही